वाहे पुण्य जळाचा निर्झर हो तर ओझर हो ओझर हो झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो श्री विघ्नेश्वर सदन तर नमस्कार पब्लिक, कशा आहात तुम्ही? विषय हार्ड असणारच ना. बाकी विषय कसा आहे माहिती आहे का? व्हिडिओ जरा लेट यायलेत, समजून घ्या. विषय जरा गंभीर आहे, ठीक आहे. बघू शकता अलाइट मोशन ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि अलाइट मोशन म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं का तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलाइट मोशन आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं. आणि मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून घ्या. काही विषय नाही, काही विचारला की लगेच इंस्टाग्रामच्या आपल्याला लगेच DM करायचा आणि विषय हार्ड गंभीर पद्धतीचा रिप्लाय आणि जाळंधूर प्रॉब्लेम सॉल्व, ठीक आहे. आता सिम्पली अलाइट मोशन ॲपला मी ओपन करून घेतो. अलाइट मोशन ॲप ओपन केल्याच्या नंतर आता सिम्पली काय करायचं, प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि जे काय आपलं बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घ्यायचं. काय अशा प्रकारे दिसतं आहे, एकदम असं रापचिक आणि विषय हार्ड, ठीक आहे. आता सिम्पली इथं काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपा आहे हो. सगळा कसा विषय हार्ड आहे. आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला हे अशा प्रकारचं बीटमार्क आपल्याला दिसतंय तुम्हाला. आता सिम्पली आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, 14.20 सेकंदापाशी यायचं आहे, ठीक आहे. हे त्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा मटेरियल ओपन करून घ्यायचं, ठीक आहे. मटेरियल डाउनलोड करायचं. अशा प्रकारचं मटेरियल एकदम गंभीर. आता सिम्पली काय करायचं, आपले जे फोटो आहेत, ओके, सगळे फोटो ओळीनं तुम्हाला इथं लावून घ्यावे लागतात, ठीक आहे. कसे लावायचे, सिम्पली आता मी बघू शकता हा फोटोमध्ये सिलेक्ट केलो. फोटोला इथे सिलेक्ट करून घ्यायचा. वरी कुठला पण फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाचं जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचं आणि अशा प्रकारे सेट करायचं एकदम शार्ट पद्धतीनं, ठीक आहे. तर सर्व फोटो वळीनं तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करायचा, 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. तर काय अशा पद्धतीने सर्व फोटो बीटमार्कच्या मधोमध ॲड करून घ्या. मी सुद्धा करून घेतो, ठीक आहे. हां, ओके. तर भावना तुम्ही तर बघू शकता मी सर्व फोटो वळीनं एकदम विषहार्ड पद्धतीने लावून घेतलो, ठीक आहे. तुम्ही सुद्धा लावून घेतला असलेच काय विषय नाही, कारण तुम्ही एकदम खतरनाक एडिटर आहे, माहिती आहे मला. आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथे एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीची एक PNG आहे, तुम्ही तर बघू शकता. ही PNG तर ॲड केल्यानंतर एकदम लास्टला यायचं. हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टवरती PNG ओढून घ्यायचं. मग ट्रान्सफरवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं, लई नाही थोडं, ठीक आहे. 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे खाली वाढायचे, ठीक आहे. बघू शकता इथं एकदम सेंटरला बरोबर मधोमध विषय हार्ड पद्धतीनं हे त्याला ॲड करायचं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम संपला की विषय एकदम असं खतरनाक दिसतंय. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, एवढंसं झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथून यायचं बॅक, ओके. बॅकनंतर जो आपला शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं करून घ्यायचा ओपन, काय अशा प्रकारे दिसतंय. आता फक्त काय करायचं, नीट लक्ष द्या, मी सांगतो तेवढंच करायचं, ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथं दिसतं आपला दुसरा फोटो आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्कला ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर आता याचं कुठं, हां तर सांगतो तिथं 20.2 सेकंदापाशी यायचं डायरेक्ट. आणि हा जो आपला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्ट पेस्ट, ओके. अशा प्रकारे विषय गंभीर. आता एकदम लास्टच्या फोटोवरती डायरेक्ट एकदम लास्टच्या फोटोवरती हा इफेक्ट करायचा पेस्ट, ओके. एवढासा विषय झाला की तुम्ही याचं बॅक आणि आपला परत शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा. आणि आता आपले राहिलेले जेवढे काय फोटो आहेत 14.20 सेकंदाच्या पुढचे जेवढे काय राहिलेले फोटो असतील सगळे छोटे त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्टला अशा प्रकारे इथं पेस्ट, ओके. तर काय ह्याच पद्धतीने आपले जेवढे काय त्या राहिलेले फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती एकदम असं जबरदस्त पद्धतीनं पटापट इफेक्टला पेस्ट करून घ्या, ठीक आहे. हां, तर भावना आपले जेवढे काय राहिलेले फोटो होते त्याच्यावरती सुद्धा मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलो आणि आपला व्हिडिओ तर एकदम शार्ट पद्धतीने एडिट आता पूर्ण पद्धतीचा झालेला आहे. आता व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एकदम विषय सोपा आहे. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचे, व्हिडिओच्या पुढे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं जे काय ते 760 किंवा 1080 करू शकताय, ओके. 1080 करायचं, कोड 1 नंबरचा ठेवायचा, प्रिंट फुल क्वालिटी फुल आणि सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपलं एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला एक्सपोर्ट करताना जर काय प्रॉब्लेम येत असेल तर 760 करायचं, एक्सपोर्ट करायचं. तरी पण नाही झालं, मोबाईल स्विच ऑफ करायचा, काढायचा आणि मग एक्सपोर्ट करायचं होतं. आणि तरी पण नाही झालं, एकदम सोपा विषय आहे की मला इंस्टाग्रामवरती फक्त एक मेसेज करायचा आणि तुमचा प्रॉब्लेम एकदम खतरनाक आणि धिंगाणा पद्धतीनं सॉल्व्ह करूया, ठीक आहे. धिंगाणा पद्धतीनं कडक पद्धतीनं सॉल्व्ह करू, ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक.